ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचा दास किंवा त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठोबा रखुमाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि संतांचा विशेष अधिकार त्यांचा महिमा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांचे माथा चरणावरी संतांची विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा 10 दिवसीय कीर्तन महोत्सव, या महोत्सवातील 4थ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून आणि संतांच्या माध्यमातून प्राप्त होणारा विशेष लाभ वर्णन करून सांगतायत. संतांचा अधिकार वर्णन करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उत्तम लाभाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो उत्तम लाभ या जगामध्ये संतांशिवाय दुसरा कोणीच देऊ शकत नाही. तो फक्त संतांच्याकडूनच प्राप्त होऊ शकतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम लाभ फक्त संतांच्याच पायाजवळ गेल्यानंतर प्राप्त होऊ शकतो. कसा प्राप्त करून घ्यावा लागेल? आम्हाला उत्तम लाभाची प्राप्ती करून घ्यायची आहे. काय केलं पाहिजे? म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुम्ही फक्त स्वतःला त्यांचं दास म्हणून घ्या. जर तुम्ही स्वतःला संतांचं दास म्हणून घेतलं तर तुमच्या अंतकरणामध्ये संतांच्या कृपेने कोणत्याही प्रकारची आशा शिल्लक राहणार नाही. पुढे आस उरेना. काय करतात असं संत की जे तुम्हाला पूर्ण करून टाकतात, आशारहित करून टाकतात? काय असं संतांकडं सामर्थ्य आहे? ते म्हणले, कृपादान केले संती कृपेचं दान देतात. कल्पांतीही सरेना. कल्प संपून जाईल पण संतांनी दिलेलं दान संपत नाही. असं श्रेष्ठत्व संतांच्या कृपेत आहे आणि म्हणून संतच ते विशेषत्व प्राप्त करून देऊ शकतात. मग एवढं श्रेष्ठत्व जर संतांकडे आहे आणि ते जर आपल्याला उत्तम लाभ प्राप्त करून देणारे आहेत, जर त्यांनी कृपा करून असा उत्तम लाभ प्राप्त करून दिला तर मग त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते म्हणले, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, त्यांची सेवा करणं हेच मला उत्तम वाटतं. असा भाव जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास किंवा त्यांचा दास पुढे आस उरेना. प्रस्तुत दरवर्षी गुरुपौर्णिमेपासून तर नानांच्या पुण्यतिथीपर्यंत आणि असा भव्य दिव्य असणारा सोहळा आपण सर्वजण संपन्न करत असतो. हा 7 दिवसांचा नसल्यामुळे त्याला सप्ताह म्हणता येत नाही.
सप्ताह म्हणजे सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस. जो 7 दिवसात संपन्न केला जातो त्याला सप्ताह म्हणतात. म्हणून हा सोहळा आहे कीर्तनाचा. 10 दिवसांचा सोहळा आपण संपन्न करतो. याच्या आधी अनेक वेळेला कीर्तन करण्याचा योग याच्यामध्ये आमच्या वाट्याला आला. याही वर्षी सर्व संयोजकांच्या प्रेमातून आणि भगवत चिंतनाची ही पर्वणी प्राप्त झालेली आहे. 8 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. 1 तासभर चिंतन करायचं आहे. काय चिंतन करावं? सोहळाच मुळात संतांच्या सेवेकरता आहे. मग त्याच अनुषंगानं आपण चिंतन मांडलं पाहिजे. आणि म्हणून हा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे. आपण सर्वजण जे अर्थी फार दुरून आलात. मला फार अनेक गावची मंडळी दिसतात. एका गावाचं जर नाव घेतलं तर 10 गावांना वाटेल त्यांचंच घेतलं. आमचा विचारच नाही केला ना. अनेक शब्द वापरला की मग हत्ती के पाव मी सबके पाव असं सगळेच आलेले आहेत. आणि फार श्रद्धेनं आपण आलेले आहात. माणूस कुठलाही प्रवास करतो, धावपळ करतो, अट्टहास करतो. त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कारणरहित धावपळ कोणीच करत नसतो. प्रत्येकाला काहीतरी धावपळीचं कारण द्यावं लागतं. एवढा गाडीचा त्याने अट्टहास करून प्रवास करत आपण इथपर्यंत आलो. का आलो? त्याच्या मागे कारण आहे. असं प्रत्येक गोष्टीला कारण असतं. आता मुळातलं कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर आपण सर्वजण जन्माला आलो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याला काय कारण असेल? जन्माला येण्याचं कारण काय? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. ऐक, जन्माचं मूळ त्याने शोधून पाहिलं पाहिजे. कशाकरता आपला जन्म झाला? मला अनेक कारणं आपल्या जन्माचे सांगता येतील. आपण सगळेजण का जन्माला आलो याचे अनेक कारण आहेत. आपण सर्वजण अनादिकालापासून जीवदशा भोगत आहोत ना. जेव्हापासून आपण जीव झालो तेव्हापासून विश्रांती नाही. रात्रंदिवस धावपळच आहे. एक शरीर प्राप्त होतं, त्यातलं कर्म संपलं की ते पडतं. मग जीवात्म्याला दुसरं शरीर धारण करावं लागतं. अशी अनेक शरीरं आपण आत्तापर्यंत धारण केलेली आहेत. आणि प्रत्येक शरीरामध्ये त्याने आपला प्रवास सुरूच आहे. आपण सर्वजण प्रवासीच आहोत. इथं आपण मनुष्य शरीरामध्ये अनेक पाढाव पडलेला आहे. जसा दिंडीच्या रस्त्याने मुक्काम एखाद्या ठिकाणी होतो ना, असा जीवात्म्याचा या मनुष्य शरीरामध्ये एक मुक्काम पडलेला आहे. थोड्या वेळ इथं थांबायचंय आणि इथं थांबून परत पुढच्या प्रवासाला निघायचंय. आता कोणाचा कसा प्रवास होईल, कोणाचा कसा होईल सांगता येत नाही. कारण इथून अनेक ठिकाणी प्रवास होऊ शकतो. त्याचं जर जास्त पुण्य असलं, कमी पाप असलं तर त्याचा प्रवास स्वर्गापर्यंत होऊ शकतो. पुण्य जर त्यांनी साठवलं, पाप जर कमी असलं, न्यून पाप आणि अधिक पुण्य जर असलं तर उत्तम योनी प्राप्त होते, देव योनी प्राप्त होते. जास्त पाप असलं, कमी पुण्य असलं की मग त्याला आधो योनी प्राप्त होते. मग तिर्यक योनीला जावं लागतं. म्हणजे 4 प्रकारच्या खाणी असतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज 4 खाणी आहेत. जारज म्हणजे जारातून जन्माला येणारे प्राणी. आपण जारज आहोत. जारज काही अंड्यातून जन्माला येतात, अंडज. उद्भिज उगवणारे, काही त्यांनी बिया लावलं की उगवतात. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम. मला आला होता ना आता जास्त. तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला भिवून आला. तसं नाही हो, दमट होतं फार वातावरण. जास्त माणसं पाहिल्यावर भीती वाटते एखाद्या. म्हणून जास्त माणसं पाहिलं मला अवसान येतं जास्त. भ्यायचं काही काम आहे? माझा धंदाच आहे रोजचा बोलायचा. भिवून काय करता? मसन वाट्यात राहायचं आणि भूताला भ्यायचं. काय उपयोग आहे त्याचा? रोज माणसात बोलायचं आणि माणसांना भ्यायचं. काय उपयोग आहे भिवून? तसलं भ्याव नाही काही. घाम घाम घामातून पण जंतू तयार होतात, उवा तयार होतात की नाही? हे स्वेदज जीव आहेत मला. त्याच्यातून पण आपण गेलो. फार पाढाव पडले आपले. एका योनीमध्ये कोटी वेळेला आपल्याला प्रवास करावा लागला. आणि मग त्याच्यानंतर मनुष्य शरीराचा वारा आपल्याला लागत असतो.
म्हणजे हे सगळे आपले पाढावच आहेत का? आपल्याला हे सगळे मुक्काम करावे लागले का? या सगळ्या माध्यमातून आपल्याला प्रवास करावा लागला? एकच कारण आहे. त्याचं कारण आहे आपण जीव झालो म्हणून. जीव झालो म्हणून याचा कोणी विचारच करत नाही. कीर्तन ऐकतात, सप्ताह अख्खा ऐकतात, पंक्ती जोडून घेतात, मस्तपैकी धोंबडे वाजून वाजून फुटून जातात. पण कशा करता हे सगळं करायचंय डोक्यातच घुसत नाही. वरतून रुबाबास आमचा सप्त्या फार भारी झाला मस्त, तेवढ्या करताच नाही हे सगळं, हे बारकाईनं ऐकण्याकरता आहे. आणि असं जर इथून तिथून बुवा सांगायला लागला की दुसऱ्या दिवशी लोक चर्चा करतात, कालचं कीर्तन जरा पडलंच. मी म्हणत असतो बरं तुझ्या अंगावर नाही पडलं, डोकं बिकं फुटलं असतं. पडलं म्हणजे काय डायरेक्ट. हिताचं सांगणारा भाव पोटात असलं पाहिजे सांगणाऱ्याच्या पण, आणि ऐकणाऱ्यानं सुद्धा हिताचंच ऐकलं पाहिजे. हिंगणांग चिंगणांग काय ऐकता? प्रॅक्टिकलात ऐका, ज्याची गरज आहे ती ऐका. याची गरज आहे. आपण जीव आहोत हे समजून घेण्याची गरज आहे. केव्हापासून जीव झालो माहीत नाही, अनादी आहे. आणि जोपर्यंत जीवपणा राहील तोपर्यंत दुःख भोगावं लागेल. जन्मासी कारण काय आहे? दुःखच आहे महाराज. म्हणून दुःखासी कारण जन्म घेणे आहे की नाही? म्हणून दुःख भोगावं लागतं आणि फार वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून हा जीवपणा गेला पाहिजे, जीवपणा घालवला पाहिजे. तो कसा जाईल? आता एवढ्या योनी मी तुमच्या समोर सांगितल्या, या अन्य योनींमधून जीवाला प्रवास करावा लागला. त्यातली एक सुद्धा योनी अशी नाही की जिच्या माध्यमातून जीवपणा घालवता येईल. बैलाची योनी, त्याच्या समोर जर समजा तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, बैलाच्या समोर, बैला ऐक मी तुला तत्वज्ञान सांगतो. त्याला काय तत्वज्ञान कळेल हो महाराज? त्याला एकच कळतं, कष्ट करणे. गाढवाच्या समोर, टोणग्याच्या समोर, माकडाच्या समोर, ह्या विविध योनींच्या समोर जर तुम्ही तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली तर त्यांना तत्वज्ञान कळेल का? नाही कळणार. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन. पुढे आहे माझा मुद्दा. बरं झालं लवकर ओढून घेतलं, चांगलं आहे खरंच. याची देही घडे देवा, न ते याच्यात रमलं की पुढचे मुद्दे राहतील ना सगळे. मग अन्य योनींमध्ये आणि जीवपणा घालवण्याचं ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. जीवपणा घालवण्याचं ज्ञान फक्त याच देहात प्राप्त होतं. हे मनुष्य शरीर, हा मनुष्य देह याच्याकरताच आहे. तैसे येण्याची शरीरे, येण्याची म्हणलं चकार लावला त्याला, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरापडे. येरधार घालवणं हे याच देहामध्ये घडू शकतं, दुसऱ्या कोणत्याच देहामध्ये घडणं शक्य नाही महाराज. म्हणून याच ज्या देहाला म्हणलं ना, याच मनुष्य देहाला म्हणलं, त्याच्या खाली अंडरलाईन करा आणि स्वाभिमानाने स्वतःला समजून सांगा की मी मनुष्य झालेलो आहे. फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी उपलब्धी आहे. आपण मनुष्य झालो ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. फक्त आपण त्याची इतिकर्तव्यता करून घेता आली पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. आपल्याला जन्माला यावं लागतं, मनुष्य देहाला आपण आलो,
का जन्म घेतो मनुष्य, काय कारण असतील जन्माची? आगा कर्मी जे उरावे, तय ते हे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतं. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासना शिल्लक राहिली की जन्माला यावं लागतं. अनेक कारण जन्माची त्यांनी आपल्याला पाहता येतील. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करून आपण जन्माला येत असतो. हे सगळे जन्माचे कारण आहेत. आपण जन्माला आलो आणि ह्या सगळ्या कारणांच्या मुळे आपण जन्माला आलो. काहीतरी वासना मागच्या जन्मात कुठेतरी शिल्लक राहिली असेल आणि ती वासना त्यांनी शिल्लक राहिली म्हणून जन्म घ्यावा लागला. काहीतरी कर्म शिल्लक राहिले असतील, ते कर्म फेडण्याकरिता आपण आलेलो आहोत. पण असं त्यांनी महाराज हे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालं. पण याच्यात फक्त वासनापुरतीच काम करावं असा अर्थ नाही. याच्यात फक्त आणि कर्म करीत राहणं, नुसतं कर्मच करायचं बैलासारखं गाढवासारखं असं नाही. हे मनुष्य शरीर आणि याच्यात बुद्धी प्राप्त झालेली आहे. ही बुद्धी विचार करण्याकरिता दिलेली आहे. आणि कशाचा विचार करण्याकरिता दिलेली आहे? मी कोण आहे याचा विचार करण्याकरिता दिली आहे. मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करण्याकरिता आणि आपल्याकडे बुद्धी मिळालेली आहे. मगा उदाहरण दिलं, तो बैल कधीच विचार करीत नाही मी कोण आहे त्याचा. गाढव कधीच विचार करीत नाही मी कोण आहे त्याचा. विचार करेल तरी कसा? आणि त्याला विचार करण्याचं काही कारणच पडणार नाही. पण आपण मनुष्य आहोत, आपण विचार करू शकतो मी कोण आहे. तू म्हणाल माहित आहे आपल्याला मी मनुष्य आहे, आणि तरी आता काय विचार करायचा? हे मी मनुष्य आहे हे म्हणणं हे त्यांनी योग्य नाही, यथार्थ नाही, भ्रमात्मक आहे. म्हणून भ्रम आहे. आपल्या सर्वांना भ्रम झालेला आहे की मी अमुक आहे म्हणून. हे सगळं मी नाही. मी म्हणजे स्थूल शरीर नाही, मी म्हणजे सूक्ष्म शरीर नाही, मी म्हणजे कारण शरीर नाही, मी म्हणजे महाकारण शरीर नाही, मी म्हणजे अतिकारण शरीर नाही, मी म्हणजे अन्नमय कोश नाही, प्राणमय कोश नाही, मनोमय कोश नाही, विज्ञानमय कोश नाही, आनंदमय कोश नाही. मी या सगळ्यांच्या पलीकडचं आहे हे कळणं याचं नाव आहे ज्ञान. आणि हेच फक्त मनुष्य शरीरात कळू शकतं. हा महत्त्वाचा विचार आहे. मग ते कसं कळेल, कुठं कळेल, काही माल कोणत्या दुकानात मिळतो हे पण आपल्याला कळालं पाहिजे. नाही तर धान्याच्या बाजारात जाऊन जर भाजीपाला विकत घेण्याच्या विचारात असेल तर सापडणार नाही. भाजीच्या बाजारात गेला गहू मागायला लागला तर देणार नाही. जे ते ज्या त्या बाजारात त्यांनी भेटत असतं. म्हणून आपल्याला नेमकं मिळवायचंय काय याचा विचार मनुष्य शरीरात केला पाहिजे. याच्यातून मुक्त होण्याचा विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता रात्रंदिवस विचार केला पाहिजे. आणि असा विचार जर करील मनुष्य तर तो समाधानाला प्राप्त होईल. कारण विचारा वाचोनी न पविजे समाधान, म्हणून समाधान त्याला प्राप्त होत नाही. मनुष्य विचार करत नाही का, हा मुद्दा आहे महाराज. माणसं विचार करतात पण अनाठाई विचार करतात, उगाचच विचार करतात. 3 प्रकारचा विचार करतात. भूतकाळाचा विचार करतात, असं होतं असं झालं. वर्तमान काळाचा विचार करतात, आता काय करू. आणि भविष्य काळाचा विचार करतात, आता कसं होईल. अशा 3 प्रकारचा विचार लोक करतात. 2 विचार तर व्यर्थच आहेत महाराज. एक तर कसं होतं आणि आता कसं झालं. त्याचा काय विचार करतो, होतं ते झालंच. आता तो भूतकाळ आपल्या हातात नाही. आता कसं होईल असा पुढचा विचार करतो. भविष्यकाळ आपण पाहिलं नाही रे, क्षणभंगूर आहे, कधी जीव जाईल पटकन सांगता यायचं नाही. मग उद्याचा काय विचार करतो. आत्ताचा विचार केला पाहिजे. आणि काय विचार केला पाहिजे तर या क्षणाला आत्ता विचारावर आरूढ झालं पाहिजे. जीवपणा घालवण्याचा विचार केला पाहिजे. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा. जीवपणावर चिरा घालण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. आणि हा सगळ्यात विशेष असणारा विचार आहे. म्हणून तो प्राप्त करून घेतला पाहिजे. त्या माध्यमातून मुक्त होण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. जीवपणा घालून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. लोक विचार करतात, लोक धावपळ करतात. रात्रंदिवस लोकांची त्यांनी धावपळ उठाठेव चालूच आहे. कशाकरिता मिळवायचं काहीतरी. पण जे मिळवायचंय ना त्या मिळवण्यामध्ये स्वरूपाचं ज्ञान मिळवायचं हे त्या यादीतच नसतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. समजा तुम्हाला यादी करायला लावली की तुम्हाला काय काय तुमच्या जीवनात मिळवायचं लिहा. प्रॅक्टिकलात ऐकत असाल, विचारपूर्वक ऐकत असाल तर माझ्या शब्दांना महत्त्व द्या. मी फार महत्त्वाचं सांगतोय. तुम्हाला यादी करायला लावली, तुम्हाला काय काय पाहिजे.
आणि तुम्ही लिहिली इथं प्रेमानंद महाराज आहेत, त्यांना विचारा. त्यांना ज्या वेळेला साधना सांगितली त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांना कागदावर लिहायला लावलं होतं. आठवतं का? तुला काय काय पाहिजे सांग. महत्वाचा मुद्दा आहे. ते एक प्रकारची साधना आहे. म्हणून आपल्याच मनानं आपण कागदावर लिहायचं तुला काय काय पाहिजे. 90% लोक समाजात असे सापडतील. कोणाला बायको पाहिजे, कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला घर पाहिजे, कोणाला संपत्ती पाहिजे, कोणाला नाव पाहिजे, कोणाला लौकिक पाहिजे, कोणाला अमुक अमुक फलाना बिस्ताना सगळं पाहिजे. हे मला पाहिजे असं सगळं लोक लिहितील. क्वचित एखादा माणूस असा सापडेल की तो म्हणेल मला स्वरूपाचं ज्ञान पाहिजे, मला जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त होण्याचं साधन पाहिजे, मला मोक्ष पाहिजे, मला देव पाहिजे असं म्हणणारा क्वचित एखादा सापडेल. 10%. मी आधी 90% सांगून झालेलं आहे. 90% लोक जीवन जगतात आणि कशाकरता जीवन जगतात? निवळ संसाराकरता जीवन जगतात. त्यांचं टार्गेटच आहे संसार. बायका पोरं घरदार लोकांकडे पाहून जगायचं मस्तपैकी. त्याचा बंगला झाला माझा झाला पाहिजे, त्याला बायको झाली मला बायको झाली पाहिजे, त्याला 2-4 लेकर झाली मला 2-4 झाले पाहिजे. सगळा अट्टहास एवढा करताच आहे. ह्याची करी हवा संसारी, ह्याची करी हवा संसारी, ह्याची करी हवा संसारी, ह्याची करी हवा संसारी. द्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची करी हवा संसारी, ह्याची करी हवा संसारी. द्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची करी हवा संसारी, ह्याची करी हवा संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव. म्हणजे आज ल्यावे खावे बरे असावे नाही, सदैव कायमस्वरूपी चांगलं ल्यावं, चांगलं खावं, चांगलं राहावं, मस्त लक्झरियस जीवन जगायचं मस्तपैकी. 5 बोटं तुपात असले पाहिजे. घरातून सोन्याचा धूर अजून नाही पाहिला मी कोणाचा, पण असं मन आहे महाराज त्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात लोक. असं जुन्या म्हणी आहेत की नाही. इतकं चांगलं त्यांचं की सोन्याचा धूर निघत होता. आता सोनं कुठं जळतं का महाराज? म्हणून तरी सुद्धा त्यांनी महाराज काही जाळ्याला सापडलंय म्हणून सोनं जाळ्याला वापरीत असतील कदाचित. इतकं सगळं त्यांच्याकडं असं आहे. अरे हे मिळून काय करतो? यातलं काय बरोबर गेलं ते सांग. हे काय तुझं घरदार बरोबर गेलं का? तुझी बायका पोरं तुझ्या बरोबर आले का? तुझी संपत्ती बरोबर आली का? मान प्रतिष्ठा बरोबर? काय मानन प्रतिष्ठा कोण खातो? कुत्रा त्याला. आपला मानन, आपला अभिमानन, आपली प्रतिष्ठा जर विकायला काढली तर त्याला कवडीच्या मोलात सुद्धा कोणी घेणार नाही. अशी त्याची अवस्था आहे. कोण करतो त्याचा आदर? महत्वाचा मुद्दा आहे. मग कशा करता हे जमवायचं? हे काय मिळून उपयोग होणार आहे? हे सगळं त्यांनी गबाळ जमा करायचं, माझं माझं म्हणायचं आणि त्याचं राखणदारी करायची जन्मभर. कुत्र्यासारखं जीवन जगायचं. कुत्रा निवड राखणदारीच करतो. मग जमा करायचं आणि राखीत बसायचं. याच्यापेक्षा काय करतो जन्मभर? अरे ते कशा करता करायचं? आणि त्याला त्याच्यातच समाधान वाटतं. तो त्याच्याच प्राप्तीकरिता अट्टहास करतो. तो कुठेही गेला तरी म्हणतो हे मिळेल का ते मिळेल का. त्याला असं वाटतं याचा लाभ झाला पाहिजे आणि या लाभाकरिता संपूर्ण जीवन त्याचं खर्च करून टाकतो. का करतो? त्याचं कारण त्याला कळत नाही. मी जीव आहे. का जीव झालो याचा विचार करीत नाही. जीवानं मुक्त झालं पाहिजे हा विचार त्याच्या समोर नाही. आणि म्हणून या सगळ्या खाटाटोपी करीत राहतो. म्हणून याच लाभात अडकलेला असतो. क्वचित एखादा विचाराच्या उंचीवर जातो आणि विचाराच्या उंचीवर जाऊन त्यांनी त्याला असं वाटतं अरे हा संसार जमा करून काय उपयोग आहे? ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे असं ज्याला वाटतं तो पण लाभाचाच विचार करतो. पण त्याचा लाभ जरा या पहिल्याच्या लाभापेक्षा थोडा श्रेष्ठ असतो. तो मध्यम लाभ आहे. हा जो पहिला सांगितला ना, बायका पोरं घरदार संपत्ती प्रतिष्ठा मान वैभव, हा कनिष्ठ लाभ आहे. याच्याकरिता असं बुवा बोलायला लागला की आपलं पण तपासून पाहत जायचं. ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्या मुखातून ऋग्वेद बाहेर पडला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. असा ऋग्वेद रेडा बोलायला लागला. तो जसाच बोलायला लागला तिथं जेवढे पंडित होते त्या सगळ्या पंडितांकडे त्यांनी त्यांच्या पोथ्या होत्या. त्या सगळ्यांनी त्या पोथ्या काढल्या. जसा त्याच्या तोंडातून शब्द यायचा तसं तपासीत चालले. आपल्या पोथीतलं बरोबर करून घेतलं. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. म्हणजे काय अर्थ लावायचा? रेडा बोलायला लागला की आपलं तपासून पाहायचं.
तसा हा रेडा तुमच्या समोर बोलायला लागला की तुम्ही तुमचं पण तपासून पाहायचं आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुमच्या समोर कनिष्ठ लाभाचं वर्णन करून सांगितलं. कनिष्ठ लाभ आहे त्याला 0 मार्क. जे बायका पोरा करता घरादारा मान प्रतिष्ठेकरता रडतात त्यांना मी 0 मार्क देतो. तू तू कोण लागून गेला नको मानू तुम्हाला त्याच्याशी मला काय कर्तव्य नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून तुझा जो लाभ आहे तो कनिष्ठ लाभ आहे आणि त्याचा काही उपयोग नाही असा त्याचा भाव आहे महाराज. कोणाचं शिल्लक राहिलं आणि कोणाची लिखापडी राहिली. उगा बखरा लिहिणाऱ्याने लिहिल्या म्हणून इतिहासातल्या काही गोष्टी आता कळाल्या. आता बखरांमध्ये तरी कोणाचं लिहिलं महापुरुषांचं लिहिलं. आबाळे गाबाळे शेंबडे हेंद्रे काय जन्माला आले नव्हते का त्यावेळेला आले पण आणि मेले पण आणि त्यांचं काय बखरीत लिहिलं कोणाकोणाचं लिहितील बखरीत खरं सांगा. आणि अशा बखरीत जर लिहायचं ठरलं तर आपलं जाईल का बखरीत याचा तरी विचार करा. म्हणून त्यांनी महाराज हे प्राप्त करून घेणारे जे लोक आहेत ज्यांना संसार प्राप्त करण्याकरिता धावपळ करावीशी वाटते ते लाभाकरताच पळतात पण त्यांचा कनिष्ठ लाभ आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ मला माहिती आहे की याच्यातून विरक्त झाला त्याला विवेक प्राप्त झाला. विवेक म्हणजे काय हो. शास्त्र म्हणतं सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे या निश्चयासच विवेक असं म्हणतात. संतांच्या संगतीत जावं आणि सदा सदाचा विवेक त्यांनी प्राप्त करून घ्यावा आणि असा विवेक प्राप्त झाला की मग मनुष्याला कळतं हे उपयोगाचं नाही. जे उपयोगाचं आहे त्याचा विचार करा. मग तो सत्संगतीत जाऊन बसतो आणि मग म्हणतो काही मी उद्धार पावेन काय हे कृपा करेल नारायण ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. मग तो त्यांनी मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करतो. त्याचा जीवपणा घालवण्याकरिता अट्टहास आहे. त्याला वाटतं जीवपणा गेला पाहिजे त्याची मागणी आहे. तो ज्ञान मिळवण्याकरिता अट्टहास करतो. तो जिज्ञासू होतो मुमुक्षु होतो साधक होतो. त्याला वाटतं मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. मोक्षाचा लाभ मिळवण्याकरिता अट्टहास करतो. तो पण लाभच आहे पण माझ्या दृष्टीने तो मध्यम लाभ आहे. अरे म्हणे मोक्षाला मध्यम म्हणतो. मोक्ष म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे आणि त्याला मध्यम म्हणतो. आता लोकांना मोक्ष कीर्तना सांगायला लागलं तरी डबड्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतं. खरं सांगतो मी तुम्हाला मोक्षाविषयी जरी सांगायला लागले तरी लोकांना पटत नाही. अरे हा सगळा आटापिटा कशा करताय हा सगळा खाटाटोप कशा करताय हा मुक्त होण्याकरिताच आहे. नाचू कीर्तना चेरंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिताच हे कीर्तन आहे. हे कीर्तन म्हणजे उगाचच टाइमपास करण्याकरिता नाही. टाइमपास करता किती सोशल मीडियामध्ये माध्यम आहेत आता. नुसतं त्यांनी मोबाईल उघडला तरी चला हवा येऊ द्या त्याच्यातून हवा येते. मस्त त्यांनी महाराज असं काही पण तुम्हाला हसायला भरपूर आहे सगळं साधन. हे काय कीर्तन म्हणजे हसण्याचं विनोद करण्याचं आणि टाइमपास करण्याचं साधन नाही. या 2 तासात बरंच काही पदरात पाडून घेता येऊ शकतं. फार महत्वाचा विचार आहे. दुसरा लाभ सांगतोय याच्यापेक्षा पण श्रेष्ठ वर्ग आहे की मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करतो. मोक्ष काय सहजासहजी प्राप्त होत नाही. फार आटापिटा करावा लागतो. असं काही मोक्ष गेला आणि लगेच प्राप्त झाला. मोक्ष म्हणजे काय अशी वस्तू नाही की ऑर्डर केली आणि कुरिअरने आली अशी वस्तू नाही. मोक्ष म्हणजे अवस्था चित्ताची अवस्था अंतःकरणाची स्थिती अशी एक त्यांनी भूमिका. ही भूमिका म्हणजे मोक्ष आहे. त्या मोक्षापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. तो मोक्ष अट्टहास करून एखाद्याने मिळवला. आता मोक्ष मिळाला तो मोक्ष हा जिवंतपणेच मिळत असतो. मेल्यावर काय मिळत नसतो. लोकांना प्रश्न विचारतो मरुदे आता ते प्रश्न तसे नाही मला विचारायचे. मीच सांगतो तुमच्या समोर माणसाला मोक्ष हा मेल्यानंतर मिळत नसतो. मोक्ष हा जिवंतपणेच मिळतो. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याच देहात याच डोळ्यानं मुक्त होता येतं. म्हणून त्यांनी मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल ऐसे म्हणत ते अतिमूर्ख ते मूर्खच आहेत म्हणले. म्हणून मोक्ष जिवंतपणे प्राप्त होतो. जिवंतपणे मोक्ष प्राप्त झाला मोक्ष स्वरूपाचा लाभ झाला. आता काय काम शिल्लक राहिलं. आता काहीच काम शिल्लक राहिलं नाही. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या लाभाकडे जातो. कोणता लाभ आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. जीवनमुक्त झालेल्या महापुरुषांना सुद्धा आणि भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त करून घ्यावा अशी इच्छा निर्माण होते.
ते म्हणले मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी का बरं विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे म्हणून देवा हाती रूप धरविला आकार निदू निराकार हो त्यासी देवाला रूप धारण करायला लावलं देवाला आकार धारण करायला लावला भगवंताच्या दर्शनाचा लाभ प्राप्त करून घेण्याकरिता ज्ञानोबरायांसारखे तळमळले चंदनाची चोळी माझे अंगांग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा का लाभ आहे मला ज्ञानोबरायांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची आस लागली त्याच्या दर्शनाचा मला लाभ प्राप्त व्हावा ही तळमळ ज्ञानोबरायांची हा पण लाभच आहे तुकोबरायांसारख्यांना जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी ज्ञानोबराय काय ज्ञानी नाहीत का अरे ते चालते ज्ञानाची बिंब मूर्तिमंत ज्ञानच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झालं होतं मग ज्ञान स्वरूप असणारे ते त्यांना काही मोक्ष मिळाला नव्हता का अरे नाही ते मोक्षाची सोडी बांधी करी मोक्ष प्राप्त करून देणारे ते आहेत त्यांना काय मोक्षाची कमी आहे मला देव त्यांच्या समोर आला आणि म्हणला मोक्ष घ्या ते म्हणले मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा तुमचा मोक्ष आम्हाला नको अरे मोक्षाला सुद्धा लाथा मारणार आहेत मोक्ष सुखाहानो लाथा अशी त्यांची स्थिती असा त्यांचा अधिकार आहे मग त्यांना मोक्ष नको आहे मग काय पाहिजे भगवंताचं प्रेम पाहिजे भगवंताची भक्ती पाहिजे भगवंताचं दर्शन पाहिजे भगवंताचं सानिध्य पाहिजे अखंड भगवंताचं चिंतन पाहिजे या चिंतनाचाच लाभ त्यांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ लाभ आहे फार महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी भगवंताचं चिंतन घडावं भगवान डोळ्यासमोर काय उभा राहावा काय गोड आहे महाराज तो तुमच्या या नारायणाच्या मंदिरात गेल्यानंतर तो नारायण असा डोळे भरून पाहावा असं वाटतो म्हणलं लांबून पाहून आपला नमस्कार करून चला विठोबरोखमय सुरू झालंय पण माझं मन आवरलंच नाही होते माझ्याबरोबर त्यानं विचारा आतमध्येच जावं वाटलं का तर त्याचा तो दर्शनाचा लाभ झाला ना हा लाभ आहे हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे भगवंताच्या दर्शनाचा भगवंताच्या भक्तीचा भगवंताच्या प्रेमाचा त्याच्या चिंतनाचा जो लाभ आहे तो उत्तम लाभ आहे फार महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला 3 लाभ सांगितले 3 कॅटेगरी सांगितल्या आपण कशात बसतो ते बघा मग मगाच सांगितलं रेडा बोलला की आपलं तपासून पाहायचं आपण जर बायका पोरापुरते लौकिकापुरते घरादारापुरते मान सन्मानापुरते जर असलो तर आपण अजून कनिष्ठ आहोत असं म्हणल्यावर माणसाला फार वाईट वाटतं त्याचा पर्सनल इगो जागा होतो आणि तो धडका घ्यायला सुरुवात करतो तो म्हणतो मला म्हणतो मला कनिष्ठ म्हणतो अरे आहेस तू कनिष्ठ तू जर तेवढ्या पुरताच मर्यादित असशील तर तुझी कॅटेगरी लक्षात घे तू कनिष्ठ आहेस पण त्याच्यात राहून जर तुझं मन तळमळत असलं मुक्त होण्याकरिता तुझं मन जर तळमळत असलं मोक्ष प्राप्ती करता तर तू त्याच्यावरती उचललेला आहेस तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तू मध्यम स्थितीला आलेला आहेस आणि संतांच्या संगतीत जाऊन मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली आणि काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि मन भगवंताच्या दर्शनाकरिता तळमळायला लागलं की तू श्रेष्ठ श्रेणीमध्ये गेलास फार महत्वाची गोष्ट आहे निर्वासन स्थिती निर्माण झाली कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही काहीच मिळवायचं वाटत नाही जगातलं देवा काहीच नको रे फक्त तू आला पाहिजेस तू भेटला पाहिजेस तू दिसला पाहिजेस अशी तळमळ ज्याच्या चित्ताची झाली तो उच्च लाभाची अपेक्षा करतोय आणि तो श्रेष्ठ आहे मला हा महत्वाचा विचार आहे आता मी 3 लाभ तुमच्या समोर सांगितले मग जीवानं काय केलं पाहिजे या प्रवासामध्ये तुम्ही पहिल्यापासून जर बारकाईनं ऐकत असाल तर आपण जीव झालेलो आहोत आपण प्रवासी आहोत अनेक योनींमध्ये आलेलो आहोत त्याच्यात मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे याच्यात विचार करायला लागलेलो बुद्धी दिलेली आहे मग विचार करताना काही कनिष्ठ विचार करतात काही मध्यम विचार करतात काही उत्तम लाभाचा विचार करतात आपण कशाचा विचार करतो याचा पण कीर्तनात बसल्या बसला विचार केला पाहिजे हाही महत्वाचाच विचार आहे म्हणून हे 3 प्रकारचे लाभ आहेत कसे प्राप्त होतील कोण हे लाभ आपल्याला प्राप्त करून देईल सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे संसाराचा लाभ संसारातला लाभ त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता जीव अट्टहास करतो हे न केनं प्रकारानं आईबापाच्या माध्यमातून सोयऱ्यांच्या माध्यमातून कोणाकडून तरी लाभ झाला पाहिजे नुसतं लग्न जरी जमवायचं म्हटलं तरी तो फुकट लग्न करीत नाही तो म्हणतो हुंडा दिला पाहिजे म्हणजे सासऱ्याकडून काय झालं पाहिजे लाभ सासऱ्याकडून लाभ एवढे तोळे मला दिले पाहिजेत हा काय आहे सासऱ्याकडून प्राप्त होणारा लाभ अशा लाभाकरता जीव जातो हे हुंडा मागणारे जे आहेत ना हे स्टँडर्ड भिकारी आहेत खरंच म्हणतात ते त्यांनी आमच्या मुलाला एवढं शिकवलं
एवढं त्याला नोकरी लावून दिली आणि एवढा सगळा आटापिटा त्याच्याकरिता केला, त्याच्यामुळे त्याला त्याचे भाव पडतात महाराज, त्याच्या बोल्या लावतात. मग त्यानं एवढंच दिलं पाहिजे धन, तर अशा पद्धतीने आम्ही तुमच्या मुलीला स्वीकारू. आता मिळतच नाहीत मुली, त्याच्यामुळे म्हणतात आता उलट झालंय ते. असं ते नाही मला सांगायचं, मला फक्त लाभ सांगायचा. दुसऱ्याकडून प्राप्त करून घ्यायचा हा लाभ आहे. हा जो सामान्य आणि कनिष्ठ असणारा लाभ आहे, हा लौकिकातल्या सगळ्या लोकांकडून प्राप्त करून घेतला जातो. महत्वाची गोष्ट आहे. मग संत सामान्य असणारा लाभ संत सुद्धा प्राप्त करून देतात. त्यांच्या तोंडातून जर शब्द बाहेर गेला ना एखादा, तर देवाला सुद्धा खरा करावा लागतो. चांगदेव महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर गेला. पंढरपूर क्षेत्रामध्ये एक स्त्री होती, असं चरित्रात आहे. पुत्र प्राप्त होईल आणि खरंच पुत्र झालं. प्रसाद मात्रेची केवळ जन्मला भात लवांड्या, असं त्यांच्या चरित्रात आहे, चांगदेव महाराजांच्या चरित्रात. आम्ही संत कथा सांगतो ना, त्याच्यात ते चरित्र पाहिलं. एका ब्राह्मण स्त्रीला आशीर्वाद दिला, तिला पुत्र झाला. म्हणजे संतांच्या कृपेनं कनिष्ठ लाभ प्राप्त होतो. जास्त सांगायला वेळ नाही ना. एक उदाहरण. एक राजा होता, त्याला सगळ्या मुलीच होत होत्या. आणि आता त्यांनी जर त्याची पत्नी गर्भवती होती आणि आता जर मुलगी झाली म्हणला, तर जी दासी सांगाली ना निरोप, सगळ्यात आधी तिचं मुंडकं उडवेल, नंतर राणीचं मुंडकं उडवेल, नंतर जी मुलगी झाली तिचं मुंडकं उडवेल, मारून टाकीन म्हणला सगळ्यांना. असा राजा कोपलाच म्हणला, मुलीच होतात सगळ्या. मग काय करायचं आता? एवढे 3 जीव वाचवण्याकरिता खोटं बोललं पाहिजे. मुलगीच झाली नाही म्हणजे काय मुलीचं लोकाला वाईट वाटतं काय माहिती. पुरुषांना नाही वाटत मुलगी झाल्यावर वाईट, बायकांनाच वाटतं. या बायकांना मनात थोडा विचार यायला पाहिजे की आपण सुद्धा कोणाची तरी मुलगी आहोत. मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. मुलगी काय कमी असते? मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. पण लोकांना वाटतं नाही, पहिल्यांदा जर झाली तर मुलगी म्हणतात, दुसरी जर झाली तर कार्टी म्हणतात, अजून काय म्हणत असतील मला सगळे नावं माहीत, पण कुठं कीर्तनात सांगू, तुम्ही तुमची ओळखून घ्या काय म्हणतात. मुलगी झाली की मग ती मुलगीच झाली खरोखरची. मग सांगितलंच नाही, त्याला सांगितलं मुलगा झाला. राजा लगेच पाहायला निघाला. ते म्हणले हा ब्राह्मणाने सांगितलंय की ते 16 वर्षाचं त्यांनी मुलगा होईपर्यंत तुम्ही तोंड पाहायचं नाही, असं त्याला सांगून टाकलं. आता राजाला प्रश्न पडला, आता काय करू? 16 वर्ष असं सांग जाऊ नका कोणाला. 16 वर्ष वाट बघायची म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? 16 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तोंड पाहायचं नाही असं सांगितल्यानंतर राजाने संयम धरला. 16 वर्षाची मुलगी झाली आणि आता तिचं तोंड पाहण्याकरिता राजा येणार. मुलीला चिंता पडली, काय करायचं? एवढा मोठा मुलगा झाला म्हणले आपण त्याचं लग्न केलं पाहिजे. आता ती मुलगीच होती, पण मुलगा समजून त्याचं लग्न ठरवलं दुसऱ्या मुलीबरोबर. आता 2 मुलीचं कसं लग्न होईल? मग मुलीला असं वाटलं की माझं एका मुलीबरोबर लग्न करण्यात मी काय करू आता? तिनं रात्रीतून आता तिच्या अंगावर कपडे मुलाचे होते, कारण मुलगा म्हणूनच तिला वाढवलेलं होतं. आणि तिनं घोड्यावर बसून अशा पद्धतीने प्रवास सुरू केला. आणि तो प्रवास सुरू केल्यानंतर त्यांनी महाराज उद्विग्न झाले, आत्महत्या करण्याचे विचार मनात यायला लागले. पण ज्ञानोबराय आदी करून संत त्यांनी तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले होते. घोड्यावरून खाली उतरले आणि जाता जाता संतांना नमस्कार करावा असा विचार करून ज्ञानोबरायांच्या समोर आली. आणि त्या मुलीनं त्यांनी महाराज ज्ञानोबरायांना नमस्कार केला. जसाच नमस्कार त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं, ज्ञानोबरायांनी पाहिलं कोणीतरी माझ्या चरणावर मस्तक ठेवतंय. हा असं हातानं पकडलं, उठ राजकुमार असं म्हणले. मग तर तिनं घट्ट पाय धरले. त्या मुलगी होती ना महाराज, आणि राजकुमार राजपुत्रा म्हणले, राजकुमार म्हणले आणि रडायला सुरुवात केली. म्हणे तू का रडतोस? म्हणले महाराज मी राजकुमार नाही, राजपुत्र नाही, मी राजकन्या आहे. असं म्हणल्यावर ज्ञानोबराय म्हणले माझ्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द खोटे होणार नाहीत. तू निश्चितपणे तुझ्या शरीराला तपासून बघ, तू राजपुत्रच आहेस. आणि खरंच त्यांनी महाराज असं झालं. प्रसाद मात्रेची केवळ निस्ता त्यांनी प्रसादच प्राप्त झाला. म्हणजे स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्रियेचा पुरुष जी निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ज्यांना फक्त पुत्र प्राप्त करून देता येतो असं नाही, ज्यांना स्त्रीचा सुद्धा पुत्र करता येतो. हे लौकिकातलं दान अशा पद्धतीने देऊ शकतात. हा लौकिकातला लाभ प्राप्त करून देऊ शकतात. त्यांच्या सामर्थ्य आहे महाराज. एक भंगार गोळा करणार होता. भंगार लोहगावामध्ये आला. तुकोबराय लोहगावात थांबायचे बऱ्याच काळ. एका शिळेवर बसायचे आणि लोक पाया पडायला यायचे. तो भंगार गोळा करून आला की तुकोबरायाने नमस्कार करायचा, पण थोडा सुकला होता आज. तुकोबरायाने विचारलं का सुकलास रे बाबा?
ते म्हणले आता 8:30 वाजून गेले तरी अजून पहिलं चरण येईना, सुकू नको, मग काय करू? एखादा म्हणेल ना मनातली मनात, हा का सुकलास रे बाबा? ते म्हणले, तो म्हणला त्यांनी, महाराज मला आज काही भंगारच सापडलं नाही, मिळालंच नाही म्हणलं. थोडं पण नाही, थोडंसं मिळालं म्हणलं. मग दाखव किती मिळालं. असं म्हणलं की त्याची ती गोणी त्यानं तुकोबरायांच्या समोर ओतली. जशीच ओतली, तुकोबराया ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेवर गोणी ओतल्याबरोबर त्या भंगार म्हणजे लोखंडाचं सोनं झालं. सोन्याला शास्त्रामध्ये भांगार म्हणतात. काय म्हणतात? भांगार. भांगार वेगळं आणि भंगार वेगळं. महत्वाची गोष्ट आहे. भांगार म्हणजे लोखंडाचे तुकडे जमा करणे, हे भांगार आहे, आणि सोनं म्हणजे भांगार आहे. पण तुकोबराय ज्या शिळेवर बसत होते, फक्त त्या शिळेचा स्पर्श झाल्याबरोबर भंगाराचं भांगार झालं, एवढं सामर्थ्य त्यांच्या अंगात. ते ज्या शिळेवर ज्या दगडावर बसतात त्या दगडाचा सुद्धा परीस झालेला होता. विशेष आहे महाराज. पण हे त्यांच्या सामर्थ्य आहे. म्हणजे तुम्हाला कनिष्ठ लाभ जर पाहिजे असेल, चरित्रात असं वर्णन आहे, महिपती महाराजांनी लिहिलंय. ते म्हणले, गावात चर्चा सुरू झाली, तुकाराम महाराज ज्या शिळेवर बसतात त्याला जर लोखंड लागलं तर सोनं होतं. लोकांनी सगळं घरातलं सगळं लोखंड गोळा केलं आणि त्या शिळे नेलं, सगळं सोन्याचं झालं. महाराज गाडीच्या धावा सुद्धा काढून आणल्या, बैलगाडीच्या नांगराचे फाळ आणले लोखंडाचे, ते सुद्धा त्याला लावले, सारं सोन्याचं करून घेतलं. एकच गोष्ट सांगायची, लाभ आहे. हा कोणता लाभ आहे? लेकरं होणं, बायको होणं, मेलेला मनुष्य जिवंत होणं, सोनं नाणं प्राप्त होणं, कोणता लाभ आहे? कनिष्ठ लाभ आहे. मग संतांची कृपा झाल्यानंतर कनिष्ठ लाभ प्राप्त होईल का नाही? होईल ना महाराज, का नाही होणार? म्हणून त्यांच्या संगतीत गेलं की कनिष्ठ लाभही प्राप्त होऊ शकतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ आहे मध्यम लाभ, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं. कोण प्राप्त करून देईन? कोण तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून देईन? तुमच्यावर फार प्रेम करणारं कोण आहे? तुम्ही ऐकतात, तुम्ही मनातल्या मनात विचार करीत राहा. आता लोक लगेच चाफायला लागले असतील, खरंच एक नंबर प्रेम आपल्यावर कोण करतं? मग कोणाच्या डोळ्यासमोर आई वडील आले असतील, कोणाच्या डोळ्यासमोर, मी काही म्हणलो का महाराज तुम्हाला? पण प्रत्येक माझ्यावर जास्त प्रेम कोण करतं? जे सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करतात ना, त्यांच्याकडे जा, त्यांना हात जोडून विनंती करून म्हणा की मला ना गरज आहे. कशाची? ते म्हणतील कशाची सांगा. लाभाची. काय लाभ पाहिजे? मला आत्मज्ञान पाहिजे. आईबापाच्या समोर जा आणि त्यांना म्हणा मला आत्मज्ञान पाहिजे. देतील का? अहो त्यांनाच नाही, त्यांच्याकडे असलं जे तो देईल. कोण? ज्याच्याकडे आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. बांधावरच्या देवाची भक्ती करीत होता एक मनुष्य. बांधावर देव असतात की नाही, शेंदूर लावून, त्या देवाची भक्ती साखरे महाराज विनोदानं सांगायची बरं आहे. आणि तो देव प्रसन्न झाला त्याच्यावर. प्रसन्न झाल्यानंतर देवानं विचारलं, भक्ता मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग. तो म्हणला, देवा मला सगळ्या जगात त्यांनी फिरावं लागतं, गुरुगुरु हिंडावं लागतं, पायीच फिरून फार पाय दुखतात, मग मला एखादा घोडा जर दिला तर फार चांगलं होईल. देव खतखतून हसला. म्हणे का हसतोस देवा? म्हणले वेड्या, तुला जर घोडा देण्याचं सामर्थ्य माझ्यात असतं तर मी गाढवावर कशाला फिरलो असतो? म्हणजे देवच गाढवावर फिरत होता, घोडा द्यायचं काही कामच नाही. मग ज्याला मागायचंय त्याच्याकडे ते देण्याकरिता असलं पाहिजे, तो काय घोडा देणार आहे? तसं तुम्ही ज्या तुमच्यावर जे फार प्रेम करतात त्यांच्या समोर गेले आणि त्यांना म्हणले मला लाभाची गरज आहे, आत्मलाभ झाला पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे, मोक्ष प्राप्त झालं पाहिजे, जरा द्या. ते मायबाप जरी असले फार प्रेम करत असले, ते पत्नी मुलं जरी असले फार प्रेम करत असले तरी ते तो लाभ प्राप्त करून देऊ शकत नाहीत. कुठं जावं लागेल? आत्मज्ञानाच्या प्राप्ती करता. ते म्हणले दुसरं तिसरीकडे भेटत नाही ते. मग हे संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देते ग्वाही, संतांकडे जावं लागेल. म्हणून संतच तुम्हाला आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान देतील, संतच तुम्हाला मोक्षाचं ज्ञान देतील, संत तुम्हाला मुक्त करून टाकतील. हे त्यांच्या सामर्थ्य आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मध्यम असणारा लाभ सुद्धा तुम्हाला संतांच्याच माध्यमातून प्राप्त होईल आणि त्यांनी ती कृपा तुमच्यावर केली आणि तुम्ही त्यांच्या कृपेनं मुक्त झाले. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, अशी अवस्था ज्यांच्यामुळे झालेली आहे, असे संत मायबाप आहेत जी कृपा करणारे आहेत, कृपाळू आहेत. त्यांनी कृपा केली, सांगितलं बाबा अरे तू देव देव म्हणून फिरतोस, तू त्यांनी स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करतोस. अरे सारी झाली मेली लटके वचन, बद्ध मुक्त शिन तुका म्हणे. सारी म्हणजे
सारीपाट खेळायचे पहिले लोक, सारीपाट. आता लोकांना सारीपाट माहित नाही. जाऊ दे, आपण चल्लस खेळत होते पहिले. चल्लस म्हणजे असं ते चौकोन आखायचे, त्याच्या 4 बाजूला 4 राखाने असायचे. मग 2 लोक जर समोरासमोर खेळायला बसले, एकाने छोटे छोटे दगड घ्यायचे, दुसऱ्याने छोट्या छोट्या काड्या घ्यायच्या, 2 चिंचुके घ्यायचे, ते उभे फोडायचे. मग फोडल्यानंतर ते अशा हातात घ्यायचे आणि टाकायचे. टाकले की काळी बाजू जर सगळी वर आली 4 पण यायची, 8 पडले म्हणायचे. पांढरी बाजू वर आली की 4 पडले म्हणायचे. त्याच्यानंतर 2 काळे 2 पांढरे झाले की 2 पडले म्हणायचे. असं होतं की नाही? 3 पालथी पडले आणि एकच जर उतानं पडले की 1 पडला म्हणायचं. आणि असं म्हणून म्हणून त्याच्या त्या काड्यान ते दगड सरकवीत राहायचे. आणि सरकवीत राहिल्यानंतर त्यांनी मग त्याला आतमध्ये आतला एक कप्पा असतो, त्याच्यात प्रवेश करण्याकरिता त्याला तोड असावी लागते. तोड, बिगर तोडीचा आत जाता येत नाही. मग काय करावं लागतं? मग त्यानं प्रवास करता करता याच्या कवडीनं त्याची कवडी मारावी लागते. यानं जर त्याची कवडी मारली, ती बाहेर काढली जाते. आणि ती बाहेर काढल्यानंतर किंवा परत स्वतःच्या रकान्यात येते, आहे की नाही? मग ती मेली आता. आणि मग त्याचा प्रवास पुढे सुरू होतो. मग त्याला पण गरज असते, मग तो पण त्याची कवडी मारतो. जशीच त्यानं त्याची कवडी मारली, हा म्हणतो माझी जिवंत झाली, की लगेच त्याचा कार्यक्रम सुरू होतो. अशा कवड्या मारल्या जातात. महाराज म्हणतात सारी झाली मेली लटके वचन. खरं सांगा ती कवडी मेली का? नाही. आणि जिवंत झाली का? नाही झाली. हे जसं खोटंच आहे, तसं संत जवळ घेऊन सांगतात, वेड्या, अरे बद्धत्वही खोटंच आहे. आणि बद्धत्व म्हणता म्हणता मुक्तत्व सुद्धा खोटंच आहे. पण ते त्या विचारावर गेल्यानंतर कळतं, असं नाही कळणार. मग त्याला मुक्त स्थितीला प्राप्त करून देतात, मध्यम लाभापर्यंत नेतात. आणि त्या स्थितीत तो गेला की मग त्याला कर्तव्य शिल्लक राहत नाही, काय त्यांनी काम शिल्लक राहत नाही. मग त्याला काय अंतःकरणात भाव निर्माण होतात? तो म्हणतो त्यांनी मुक्तीवरील भक्ती जाण. मग तो भक्ती करायच्या विचारात जातो. मग त्याला वाटतं भगवंताचं दर्शन व्हावं, सगुण साक्षात्कार व्हावा, भगवंताची भेट मला व्हावी. काय तुकोबरायांचा जीव तळमळत होता भगवंताच्या भेटीकरिता. सगळ्या संतांचा काय विचार सांगू, भगवंताच्या भेटीकरिता किती कासावीस होत होते. श्री संत चोखोबाराय भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ होत होते. गोरोबा काका भगवंताच्या भेटीकरिता कासावीस होत होते. किती संतांची नावं सांगू, सगळे भगवंताकरिता कासावीस झाले. हे काय ज्ञानी नव्हते, यांना काही मोक्ष मिळालेला नव्हता, यांचा काही संसार अपूर्ण होता. अरे नाथ महाराजांसारखे तर संसाराच्या दृष्टीने संपन्न होते, ते मोक्षाची सोडी बांधी करणारे होते, तरी भगवंताच्या प्रेमाकरिता कासावीस होत होते. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, असं नाथांनी म्हणावं. हे नाथांचं जीवन आहे. उत्तम लाभाकरिता तळमळ करतात. पहिला लाभ संत प्राप्त करून देऊ शकतात, कनिष्ठ लाभ सुद्धा, मध्यम लाभ सुद्धा संतच प्राप्त करून देऊ शकतात. आणि श्रेष्ठ असणारा जो लाभ आहे भगवत दर्शनाचा लाभ, हा लाभ सुद्धा जगातला दुसरा कोणीच प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून तो परमात्मा त्यांनी त्यांचे जोडे सर्व सुख, म्हणून तोच भाव त्यांनी महाराज संतांकडे पाहायला मिळतो. जर संतांनी कृपा केली तर परमात्म्याचं दर्शन होत असतं. तुम्ही कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. म्हणजे हरीची प्राप्ती व्हावी याच्याकरिता त्यांनी महाराज हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे ते हरिप्राप्तीशी उपाय धरावे, संतांचे ते पाय. म्हणून संतांचेच पाय धरावे लागतील. म्हणून संतांच्याच कृपेने आणि हा उत्तम लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो. म्हणून लाभाची प्राप्ती जर जीवनात तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला पर्यायाने संतांच्याच जवळ जावं लागेल. आणि संतांच्या जवळ गेल्यावरच तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, दुसऱ्या कोणाच्याच जवळ प्राप्त होऊ शकत नाही. महाराज वर्णन करू सांग. हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई,
मध्ये भगवत दर्शन रूपी उत्तम लाभाची अपेक्षा असेल तर तो उत्तम लाभ फक्त संतच प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून संतांच्याच जवळ त्यांनी गेलं पाहिजे. संतांची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. गोपाळ नाम परमात्मा, त्याची जर आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर फक्त संतांची गरज आहे. संतच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतात. संतांच्या भेटीने, संतांच्या दर्शनाने हा लाभ त्यांनी प्राप्त होत असतो. संतांच्या भेटीचं काय फल आहे, संतांच्या भेटीचा काय लाभ आहे असं जर त्यांनी महाराज कोणी म्हणत असेल तर संतांच्या भेटीनं परमात्म्याची प्राप्ती होते, परमात्म्याचं दर्शन प्राप्त होतं. हा विशेष असणारा लाभ आहे. एकदा श्री संत नारदजी महाराज आणि भगवंताकडे गेले वैकुंठात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. आणि वैकुंठात गेल्यानंतर त्यांनी भगवंताला विचारलं, देवा मला संतांच्या दर्शनाचं, संतांच्या संगतीचं फल काय आहे ते सांग. संतांच्या दर्शनाचं, संतांच्या संगतीचं काय फल आहे ते मला सांग. ते म्हणले, मी सांगण्यापेक्षा तू प्रत्यक्ष अनुभवच घे. म्हणे काय अनुभव घ्यायचा. म्हणे आत्ताच एका पक्षाच्या घरट्यामध्ये पोपटाचे त्यांनी अंडे आहेत ना, त्याच्यातून एक पिलू बाहेर पडलेलं आहे. त्या पोपटाला जाऊन विचार की संतांच्या दर्शनाचं काय फल असतं. नारदजी गेले. तुम्ही ऐकतात ना सर्व, लक्षपूर्वक ऐका. त्या घरट्याच्या जवळ गेले. नुकतंच पोपटाचं पिल्लू जन्माला आलं होतं. त्या पिल्लाला विचारायला लावलं देवाने की सांग संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. नारदाने विचारलं त्या पिल्लाला, पिल्ला मला देवानं पाठवलंय, तू मला सांग संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. त्या पिल्लानं मान उचलून नारदांकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याचा जीवच गेला. महाराज लगेच खाली मान टाकली, मरूनच गेले ते पिल्लू. नारदजी घाबरले. ते म्हणले, पिल्लू तर मरून गेलं. परत गेले देवाकडं. देवा रे ते तर मरून गेलं पिल्लू. म्हणे आता असं कर, एका गाईला वासरू झालेलं आहे, त्या वासराला जाऊन विचार संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. गेले वासरा, विचारलं त्याला, वासरा सांग संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. त्या वासरानं वर पाहिलं नारदांकडं, तेही मरून गेलं. आता परत देवाकडे गेले. देव म्हणलं आता राजाला मुलगा झालेला आहे, त्याला जाऊन विचार, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, त्याला विचार संतांच्या दर्शनाचं काय फल आहे. नारदजी म्हणले, देवा पोपट मेला, कोणाला भनक सुद्धा लागली नाही. वासरू मेलं, कुठं पेपरात बातमी आली नाही, कोणी काही चौकशी केली नाही. राजाचा मुलगा जर मरून गेला तर मला ठेवतील का जिवंत. तू जात खरं नारदा. म्हणून पाळण्यात नुकतंच त्यांनी घातलेलं बाळ. नारदजी महाराज गेले. त्या बाळाला विचारलं, बाळा मला देवानं पाठवलंय, संतांच्या दर्शनाचं काय फल आहे ते सांगा. असं म्हणल्याबरोबर त्या बाळाला वाचा फुटली आणि त्यानं सांगायला सुरुवात केली, नारदजी तुमच्या हातात विना आणि चिपुळे आहेत, तुम्ही भगवंताचं भजन म्हणायला सुरुवात करा. नारदजींनी थोडंसं भजन केलं. जसंच नारदांनी भजन सुरू केलं असं भगवंताला प्रगट व्हावं लागलं. कारण भक्तांचं भजन ऐकलं की नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे, हे की नाही, यत्र मत भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारद. असं म्हणलं की भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला, भगवान उभा राहिला, फार आनंद झाला. आणि मग फार गोड संवाद आहे. मग त्या मुलाला त्याने विचारलं. आता तो मुलगा म्हणला, महाराज तो जो पोपट होता ना, पोपटाचं पिल्लू मीच होतो. तुमचं दर्शन झालं, मरून गेलो. मला पुढचा जन्म वासराचा मिळाला, वासराच्या जन्मात गेलो, परत तुमचं दर्शन झालं, ते शरीर सुटलं. मग मला मनुष्य शरीर प्राप्त झालं, पुन्हा राजाचा मुलगा झालो, परत तुमचं दर्शन झालं. आणि तुमच्या दर्शनानं काय झालं माहिती आहे, प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं. लाभे लाभ दुनावला. एक लाभ झाला संतांच्या दर्शनाचा, आणि तुमच्या दर्शनाचा परिणाम जर काय झाला असेल तर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन झालं. हेच संतांच्या दर्शनाचं फल आहे आणि हा संतांच्या दर्शनाचा लाभ आहे. म्हणून संत काय करून देतात तर संत प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन घडवून देतात. एवढं सामर्थ्य संतांमध्ये असतं. म्हणून त्यांनी संतांच्या माध्यमातून उत्तम लाभ प्राप्त होतो. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. ठीक आहे, आम्हाला कळालं की उत्तम लाभापर्यंत जर जायचं असेल तर संतच प्राप्त करून देऊ शकतात. आम्ही काय केलं पाहिजे संतांच्या माध्यमातून उत्तम लाभ प्राप्त करून देण्याकरिता महाराज सांगतात. म्हणवीता त्याचे दास, म्हणवीता
पुणे आत पुरे ना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास 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 पुढे आस पुरे ना पुढे आस पुरे म्हणवी दासे दास म्हणवी दासे दास दास त्यांचे दास. जर तुम्हाला संतांच्या माध्यमातून उत्तम लाभापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला संतांचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. ते नाही म्हणत माझे दास व्हा म्हणून, तुम्हाला त्यांचं दास्यत्व स्वीकारावं लागेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, गाडाळामुळं घाबरे होऊ नका. मी थांबणार आहे, लगेच लवकरात लवकर थांबायचा प्रयत्न. एकदम जर ब्रेक दाबलं तर तुटत असतं. हळूहळू हळूहळू थांबतोच ना. पण तरी महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. फार गरजेची गोष्ट सांगतो. संतांचं दास झाल्याशिवाय तुम्हाला कोणतीच गोष्ट प्राप्त व्हायची नाही. दास व्हायचा असेल तर ओरिजिनल दास व्हावं लागेल. नक्कल करून जर नकलीपणानं संतांच्या संगतीत जर गेलात तर उत्तम लाभाची प्राप्ती व्हायची नाही. पक्क लक्षात ठेवा. मला दृष्टांत आठवतोय पण आता वेळ संपून चालली, त्याच्यामुळे दृष्टांत सांगण्यात वेळ मला घालवायचा नाही. ऐकायचा का दृष्टांत तुम्हाला? तुमची जर तयारी असली नक्की सांगू शकतो. एका साधूला सोनं तयार करता येत होतं. सोनं पूर्वीच्या काळात लोकांना वनस्पती एकत्र करून सोनं तयार करता यायचं. असं सोनं तयार करता येतं हे राजाला कळालं. राजानं त्या साधूला बोलवून घेतलं महाराज आणि सांगितलं, महाराज तुम्हाला सोनं तयार करता येतं, मला तुम्ही सोनं तयार करून द्या. आता साधू 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 साधूच असला पाहिजे, तो फक्कड असला पाहिजे, तो राजा फिजा त्याच्यासमोर काहीच किंमत देत नसला पाहिजे. चल उठ, कोण असशील तू, काय घेणं नाही मला तुझं, चल, अशी त्याची अवस्था. राजा तो साधू तसाच होता, फक्कड होता. तो म्हणला, राजा असं नाही सोनं तयार करायचं, मी तुला सांगणार. सांगतो का नाही म्हणला, नाही तर मार मला, तू जीव घेतला तरी तुला सांगणार नाही. धरारी मला याला बांधून टाका. बांधून टाकलं, तुरुंगात टाका. तुरुंगात टाकून दिलं साधूला. सोनं कसं बनवायचं सांगत नाही म्हणून. मग एका सेवकानं सांगितलं राजाच्या, म्हणला राजा हा सांगल पण हे साधू लोक फार तिरसट असतात. असं डोक्यात गेल्याशिवाय साधू होता येत नाही महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला, ते आऊट झाल्याशिवाय साधू होता येत नाही. लोकांच्या मर्यादेत राहिले की तो साधू नाही होऊ शकत. तो असाच असला पाहिजे म्हणून असं नाही सांगणार. म्हणजे तुम्हाला त्याची सेवा करावं लागेल. सेवा केल्याशिवाय सांगणार नाही. राजानं नाटक केलं, एका शिपायाचं रूप धारण केलं राजानं. आणि मग त्या साधूकडं, जिथं साधूला कोंडून ठेवलं होतं तुरुंगामध्ये, तिथं तो शिपाई जायचा. मग जाताना चांगला डबा घेऊन जायचा जेवायला. मग जेव घालायचा, नंतर त्याचे पाय दाबायचा. मग साधू बिचारा भोळा बाबडा, त्याला वाटलं खरंच माझी सेवा करतोय. गरीब दिसत होता, फाटके तुटके कपडे होते. साधू म्हणला, हे बघ बाळा, तुला मी एक विद्या शिकवतो, जेणेकरून तुला फार कष्ट नाही घ्यावे लागायचे. मला सोनं तयार करता येतं, तुला शिकवतो. राजा म्हणला, आला जागेवर आता. न मागताच सांगायला लागला. त्यांनी सगळी विद्या शिकवली. पण हे सगळं शिकवित असताना, शिकून त्यांनी होत असताना त्याला हळूहळू साधूला त्याचं लक्ष नाही कळत होतं की असा आहे, साधू भोळा जरी असला तरी साधूचा देव भोळा नाही. एखादा साधूला फसवायला जरी निघला तरी देव त्याचा कार्यक्रम करतो. म्हणून साधूला फसवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मग त्याला कशी तरी भनक लागली होती. सगळी विद्या शिकवली, फक्त थोडंसं काही शिल्लक ठेवलं. राजाला त्यांनी सोनं तयार करताना पूर्ण त्याच्याकडूनच करून घेतलं. झालं तयार, फार आनंद झाला. मग राजाला तर आता मोकळं रान सापडलं. तो म्हणला, बस आपल्याला सगळं यायला लागलं, बोला रे म्हणला त्या साधूला. आणि आल्यानंतर मग ते बसला उंच असणार. राजा साधूला समोर उभं केलं. म्हणला, तू काय मला सांगत नाही म्हणला, मला सुद्धा सोनं बनवता येतं. साधू हसला खदखदून आणि हसल्यानंतर म्हणला, उगाच नाही बनवता येत, कुठेतरी घासली अशी. नाही कळाल तुम्हाला, हे बिगर घासता मिळत नाही महाराज. हे फार छान गातात. हे काय आले लगेच गायला उभे राहायचं नाही, फार घासलंय त्याने, विचारा त्याने किती घासलंय. हे कुडकुड 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 वाजवतंय ना, हे उगच नाही वाजवेत. त्याला वाजवण्याकरता फार घासावं लागले. कुठंतरी तपश्चर्या केल्याशिवाय, काहीतरी घासल्याशिवाय कळणारच नाही महाराज. त्यातलं वर्मच नाही कळणार. कुठंतरी सेवा करावी लागेल आणि अंतकरणापासून करावी लागेल, तेव्हा लाभ प्राप्त होईल. असा लाभ प्राप्त होत नसतो.
म्हणजे तुला येतं सोनं करता? साधूने विचारलं. म्हणे राजा म्हणला हो. म्हणे करून दाखव. करायला लागला सोनं तयार, पण त्याच्याने झालं नाही महाराज. म्हणे का नाही झालं? मग परत साधू हसला. म्हणे आता का हसतोस? म्हणला अरे तू त्यांनी सेवा करण्याकरिता येत होता, शिपायाचं रूप धारण करून तुला चांगलं ओळखलं होतं, म्हणून तर तुला सगळं शिकवलं, फक्त एक मुद्दा नाही शिकवला, आणि त्याच्यामुळे तुला सोनं. आता ती सोनं प्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया मला माहित नाही, तर कोणता मुद्दा शिल्लक ठेवला तर मी सांगितलं असतं तुम्हाला. एक मुद्दा शिल्लक ठेवला आणि त्याच्यामुळे त्यांनी सोनं तयार झालं नाही, म्हणजे काहीतरी शिल्लक ठेवलं, हा महत्वाचा विचार आहे. का असं झालं असेल? त्याचं कारण कपट घेऊन गेला, म्हणून पूर्णत्वाला पोहोचला नाही. जर उत्तम लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर कपट घेऊन जायचं नाही, सरळ निर्मळ अंतकरणानं जायचं आणि संतांचं दास्यत्व स्वीकारायचं. अंतकरणापासून जर स्वतःला संतांचा दास म्हणून घेतलं तर मग तुमचं कल्याण होईल. कशाचीच आशा अंतकरणात शिल्लक राहणार नाही, ते तुम्हाला त्यांनी सगळं प्राप्त करून देतील, एवढं सामर्थ्य त्यांच्या अंगात असतं. फक्त तुम्ही निष्कपट भावानं गेलं पाहिजे. दास शब्दाचा अर्थ काय होतं हे अनेक वेळेला कीर्तन ऐकत असतात ही सगळी मंडळी, तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल, परत एकदा सांगतो. दास पूर्वीच्या काळात जसे त्यांनी आता बैलांचे आधी करून त्यांनी प्राण्यांची बाजार भरतात की नाही, मडीला गाढवाचा बाजार भरतो, असे त्यांनी प्राण्यांचे बाजार. मी गाईचं म्हणलो नाही, गाय विकू नाही महाराज, नाही तर आता लोक मग गाईचे बाजार त्यांनी असं, पण ते तसं म्हणू नये ते, म्हणून त्यांनी गाढवांचे बैलांचे बाजार भरतात की नाही. मग जो विकत घेतो की नाही तो त्याचा कोण झाला? मालक झाला. तसं पूर्वीच्या काळामध्ये गडी विकले जायचे, माणसं विकले जायचे आणि त्यांचे बाजार भरायचे, आणि बलदंड असणारा एखादा गडी पैसे देऊन विकत घेतला जायचा. तो दास आहे, एका राजानं त्यांनी दास विकत घेतला, आणि विकत घेतल्यानंतर तो राजवाड्यात समोर आणून उभा केला. राजा उंच सिंहासनावर बसला आणि त्याला विचारलं, त्या गड्याला, सांग रे तुझं नाव काय आहे? तो काहीच नाही बोलला. परत विचारलं, तुझं नाव काय आहे? तरी पण काही बोलला नाही. राजा रागावला, काय विचारतोय मी, तुझं नाव काय आहे? मग त्यानं हात जोडले आणि हात जोडून राजाच्या समोर उभा राहिला. म्हणला, महाराज तुम्ही मला विकत घेतलेलं आहे, मी तुमचा दास आहे. आणि दास त्याला म्हणतात ज्याचं स्वतःचं काहीच नसतं, जे मालकानं त्याला दिलेलं असतं तेवढंच त्याचं असतं. म्हणून मला माझं नाव नाही, तुम्ही आता जे माझं नाव ठेवाल तेच माझं नाव, याला दास्यत्व म्हणतात. असं दास्यत्व सोपं नसतं महाराज. म्हणून त्यांनी महाराज संतांना शरण गेलं पाहिजे, संतांचं दास झालं पाहिजे, आणि ते म्हणतील तसं जीवन जगलं पाहिजे. आणि असं जर करता आलं तर मग मात्र कशाचीच आशा पोटात शिल्लक ठेवणार नाहीत, सर्व काही देऊन टाकतील. पुढे आस उरे ना. कसं काय करतात हे सगळं? काय त्यांच्यात सामर्थ्य आहे? म्हणजे त्यांना कृपा करता येते. म्हणून संतांची कृपा झाल्यानंतर, त्याने कृपेचं दान दिल्यानंतर अशी अवस्था प्राप्त होते. मग कल्प संपून जातील पण त्यांनी केलेली कृपा संपणार नाही. महाराज वर्णन करतो, कृपादान केले संते, कृपादान. कल्पांतीही सरेना. म्हणून संत काय करतात तर तुम्हाला लाभ प्राप्त करून देण्याकरिता तुमच्यावर कृपा करतात, आणि त्यांच्या कृपेनं आणि सर्व काही प्राप्त होतं. महत्त्वाचा मुद्दा आहे. या अभंगाचं चिंतन थोडं वेगळ्या पद्धतीनं पण मांडता येऊ शकतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 9 वाजून 2-3 मिनटं झालेली आहेत. फार तर 9:15 वाजेपर्यंत मी थांबेन. लक्षात ठेवा. 15 मिनटं जास्त होणं म्हणजे काय जास्त बांध रेटणं नाही. 10-15 मिनटं इकडे इकडे जाऊ शकतात. वेगळ्या पद्धतीचं चिंतन सांगतो. लौकिकाचा लाभ, अलौकिकाचा लाभ आणि पारलौकिकाचा लाभ, असे 3 प्रकारचे लाभ सांगता येतील. लौकिक लाभ म्हणजे त्यांनी पत्नी, मुलं, घरदार, संपत्ती, याचा लाभ हा लौकिक लाभ झाला. अलौकिक लाभ म्हणजे स्वर्गाधिक लोकांची प्राप्ती होणं, याला अलौकिक लाभ असं म्हणतात. आणि पारलौकिक लाभ म्हणजे त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपाची, ज्ञानानं मोक्षापर्यंत जाणं, हा तिसरा उत्तम लाभ. त्या माध्यमातून चिंतन मांडता येऊ शकतं. पण माझ्या दृष्टीनं फक्त मोक्ष प्राप्त करून घेणं हेच उत्तम नाही. माझ्या दृष्टीनं मोक्ष प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं हे उत्तम आहे. हा मत म्हणून मी अशा पद्धतीने चिंतन मांडलेलं आहे. म्हणून लौकिकातला लाभ अलौकिक म्हणत असताना त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मोक्ष स्वरूपाचं, लौकिक म्हणत असताना इहलोकातले आणि परलोकातले जे घटक प्राप्त करून घेणं त्याला लौकिकच म्हणायचं. अलौकिक म्हणत असताना
मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जाणं अलौकिक आहे आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं सगुण याला पारलौकिक असं म्हणायचं. ही माझ्या दृष्टिकोनातून मांडलेलं चिंतन आहे. एखाद्याला वाटत असेल म्हणून हे पहिले जे दोन लाभ याच्यात एक संताठाई असा शब्द वापरला आहे. लौकिकाचा लाभ हा अग्नी आपल्या सगळ्या गणागोताकडून पण होऊ शकतो. एखाद्याला बायको करायची आहे, मग तो म्हणाल का आता माझं लग्नाचं वय झालंय मला बायको करून दे, असं काही म्हणतो का लग्नाला आलेला मुलगा? मग त्याचे आई वडील, त्याचे चुलते काके, त्याचे त्यांनी स्वैर्यधारे सगळे विचार करतात की हे पोरग लग्ना आता हे भाजलं पाहिजे असा विचार करतायत. पुढे म्हणायचे भाजलं पाहिजे असं याचं लग्न केलं पाहिजे. मग कोण करतं त्याने हा विचार? बाकीचे सगळे करतात तर त्याला तो लाभ प्राप्त करून देतात. हा महत्वाचा मुद्दा आहे लौकिकातून. पण मी असं ठराविक ठिकाणी हात नाही केला भाजलं पाहिजे म्हणून भाजलं पाहिजे असू द्या. लौकिकाचा लाभ सर्व बाकीच्या लोकांकडून प्राप्त होऊ शकतो. अलौकिक लाभ म्हणजे स्वर्गाधिकांना जर आपण अलौकिक म्हणलं तर म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर म्हणजे अलौकिक लाभ यज्ञाधिकांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. पण मोक्ष स्वरूपाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ते लौकिकातले लोक प्राप्त करून देऊ शकत नाही. मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो कर्माच्या माध्यमातून होत नाही. मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो फक्त ज्ञानानेच होतो आणि ज्ञान हे फक्त संतच देऊ शकतात, दुसरे कोणीच देऊ शकत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. मग ते ज्ञान पैगा बरवे सगळ्या ओव्या पहा मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. खरं संतच ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात म्हणून संतांशिवाय उत्तम लाभ प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून संत उत्तम लाभ प्राप्त करून देतात. काय केलं पाहिजे? म्हणविता त्यांचा दास, स्वतःला त्यांचं दास म्हणलं पाहिजे. मग काहीच आशा शिल्लक ठेवणार नाहीत. काय करतात? आशा संपवण्याकरिता म्हणे कृपादान केले संती कृपा करतात आणि त्यांच्या कृपेनं तो लाभ प्राप्त होतो. माझं जर खोटं वाटत असेल, ज्यांना ज्यांना नानांची संगती झाली त्यांनी आपल्या मनाला विचारा की त्यांच्या कृपेनं आपल्याला काही कमी पडलंय का? थोडं विचारा तुमच्या मनाला की काही तुम्हाला कमी पडलं? ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कृपेनं मेवाच प्राप्त झालेला आहे. फक्त कोणत्या प्रकारचा मेवा तुम्ही घेतला हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. मी काय सांगू त्याला? आता तुम्ही लौकिकातला लाभ प्राप्त करून घेतला का तुम्ही अलौकिक प्राप्त करून घेतला की तुम्ही पारलौकिक प्राप्त करून घेतला? तुम्हाला काय लाभ झालेला आहे हा ज्याच्या त्याच्या जो ज्याच्या अधिकारावर आहे त्याच अधिकारानं विचार करतो. तो जर संसारात शेंडी सगट बुडालेला असेल तर तो संसारालाच लाभ म्हणतो. तो जर मुमुक्षू झाला असेल तर तो मोक्षाला लाभ म्हणतो. आणि तो मुक्त होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या भक्तीत चिम्म झाला असेल तर तो भगवंताच्या दर्शनाला लाभ म्हणतो. मग ते असे होते की ते सगळं प्राप्त करून देण्यामध्ये समर्थ होते. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून लौकिकही देऊ शकत होते, अलौकिक पण त्यांनी महाराज देऊ शकत होते, पारलौकिक पण देऊ शकत होते. त्यांच्यात ते सामर्थ्य होतं. अरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जे असताना जन्मभर परमार्थ केला आणि लोकांना परमार्थाला लावलं आणि आज देहरूपानं आपल्यात नाही तरी किती वर्षांपासून त्यांच्या निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे. एवढा आनंद परमार्थाचा सगळे लोक घेतात म्हणजे ते काय सामान्य आहेत का? अहो ते विशेष आहेत. आणि म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ एवढा मोठा लाभ आपल्याला प्राप्त होतोय. हा परमार्थाचा लाभ आहे. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हा परमार्थ आपल्याला जर कोणी दिला असेल तर तो त्यांनी दिलेला आहे. मग ते काय करणार आहेत? ते लाभ प्राप्त करून देणारे आहेत. त्यांनी जो परमार्थाचा लाभ करून दिला तो कल्पापर्यंत संपण्याच्यात प्रक्रिया आहेत बऱ्याचशा. कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे कालगणना पाहिल्यावर कल्प कळतो. म्हणजे त्यांनी 4 युग असतात, त्याला महायुग असं म्हणतात, एक चतुर्युगी असं म्हणतात. अशा 71 चतुर्युग्या झाल्या, एक मनवंतर होतं. असे 14 मनवंतर झाले की अर्ध परार्ध होतो आणि तेवढाच कालावधी लोटला की एक कल्प होतो. नंतर करा गणित, प्रत्येक युगाला आयुष्य आहे. किती आयुष्य कोणत्या युगाचं आहे? लांबलचक प्रक्रिया आहे. मला ती सांगायची नाही, फक्त कल्प सांगायचा. कल्प संपून जाईल पण त्यांनी दिलेला दान संपणार नाही. म्हणून तो लाभ श्रेष्ठ असणारा लाभ आहे. मग असा लाभ करून देणारे जर हे संत आहेत नानांसारखे, ज्ञानोबराय तुकोबरायांची परंपरा ज्यांनी आपल्यासमोर, महिपती महाराजांची परंपरा ज्यांनी आपल्यासमोर मांडली, मग ती सगळी परंपरा त्यांनी स्वतःपर्यंत घेतली आणि ती आपल्या सगळ्यांपर्यंत दिली. म्हणजे हे वाटतच आले की नाही फार महत्त्वाचा हा लाभ त्यांनी जर आपल्याकरिता करून दिला, मग आपण त्यांच्याविषयी काय भावना व्यक्त केल्या पाहिजेत? आपलं त्यांच्याविषयी काय कर्तव्य आहे? काय करावं बरं आपण अशा संतांविषयी? सांगा. तू का म्हणे संत सेवा म्हणे संत
याच्यात फार चिंता नाही, वेळ संपून गेलेली आहे. म्हणून या संतांची सेवा करणं जर देवाला सुद्धा उत्तम वाटतं, तर आम्ही काय अपेक्षा करावी? अशा संतांची सेवा घडावी, हाच त्यातला भाव आहे. म्हणून देवसुद्धा जर संतांची सेवा करतो, तर आम्हाला सुद्धा या संतांची सेवा करणं हेच योग्य वाटतं. काय करतात? सेवा केल्यानंतर कोणत्याच प्रकारची आशा शिल्लक राहू देत नाही, हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. आणि म्हणून अशी संतांची महती आहे. सगळ्यात श्रीमंत मनुष्य कोण, असं जर प्रश्न विचारला कोणी, माझ्याकडे उत्तर आहे, ज्याला जगातलं काहीच प्राप्त करून घेण्याची आशा शिल्लक राहिली नाही, तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य. म्हणून पुढे आस उरे ना एवढ्यावरच बोलून 1 मिनिटात थांबतो. लक्षपूर्वक आहे. सांसारिक लोकांना आशा असते की नाही, पुढे आस उरे ना हे म्हणत असताना मुलं शाळेत जातात की नाही, चांगलं शिक्षण व्हावं असं वाटतं, चांगलं शिक्षण प्राप्त करून घ्यायचं, चांगलं मिळवायचं, चांगलं शिक्षण मिळवायचं. त्याला चांगलं शिक्षण मिळवण्याची त्याच्या पोटात काय आहे? आशा. मग त्याला डिग्री मिळाली, आता डिग्री मिळाली, मग सगळं मिळालं का? मग आता नोकरीची आशा. मग त्याला चांगली परमनंट जॉब मिळाला, चांगली नोकरी मिळाली, आता नोकरी मिळाली, मग झालं का सगळं? आता हा महाराज म्हणतात म्हणजे आता त्याचं लग्न झालं पाहिजे, बायको करण्याची आशा. बरं केली बायको, मग थांबला का? तिथपर्यंत थांबल का? आता बायको केल्यावर लेकरं होण्याची आशा. अरे आशा थांबतच नाही. म्हणून पुढे पुढे आशा वाढत जाते. पण संत ज्याच्या जीवनात येतात त्याला खरंच वर्म कळतं आणि या जगातली कशाचीच आशा राहत नाही ना. निष्काम स्थिती प्राप्त होते. मोकलोनी आस, सर्व भावे झालो दास, अशी अवस्था त्याच्या चित्तात होती. हीच संतांची कृपा आहे. संत कृपा करतात म्हणजे काय करतात? ते पूर्ण करून टाकतात, समाधानी करून टाकतात. कोणापुढं हात पसरायची गरजच ठेवीत नाहीत, अशी चित्ताची अवस्था तयार करून देतात. हीच संतांची कृपा आहे. मग अशी कृपा जर संतांनी आपल्यावर केली, तर त्यांच्याविषयी आपण काय केलं पाहिजे? त्यांची सेवा केली पाहिजे. का बरं केली पाहिजे? अरे देवाला सुद्धा त्यांची सेवा करावी वाटते, आपल्यासारख्यांची काय गोष्ट आहे? म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. अरे देवाला सुद्धा उत्तम वाटते, म्हणून मला करावीशी वाटते. असू द्या. पण अशा पद्धतीने संतांची सेवा केली पाहिजे. आपण सर्वजण करत आहोत. वैकुंठवासी गुरुवर्य नानांची आपण सर्वजण या ठिकाणी सेवा करतो आहोत. गुरुपौर्णिमेपासून तर त्यांनी नानांच्या पुण्यतिथीपर्यंत गावचा जो पूर्वीचा सप्ताह होता, त्या सप्ताहामध्येच त्यांनी आणखी दिवस ॲड करून आपण अशा पद्धतीने नानांची सेवा या ठिकाणी करतो आहोत. नाना आपल्या गावचे म्हणून प्रसिद्ध होते. नानांच्यामुळं आपलं गाव जगप्रसिद्ध झालं. वनकुटेकर असं म्हणायचे की नाना महाराज वनकुटेकर असंच म्हणायचे सगळेजण. मग लोक विचार करायचे वनकुटा कुठं असेल? म्हणजे या वनकुट्याचा प्रचार प्रसार एवढा त्यांनी चर्चा वनकुट्याची नानांच्यामुळं त्यांनी घडली. मग तुमचं गाव त्यांनी नावारूपाला अशा पद्धतीने आणलं असेल, नानांच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने आलं. आणि तुम्ही सर्वांनी फार सेवा केली असताना सुद्धा त्यांचं मंदिर तयार केलं. आजही त्यांची सेवा करत आहात, भाग्यवान आहात. म्हणून देवसुद्धा त्यांची सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. आज हा सोहळा इथं होतोय की नाही? तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. म्हणून त्यांचा वैकुंठात पण सोहळा गाजतोय आणि इथंही त्यांची कीर्ती शिल्लक आहे. हा त्यांचा महिमा आहे. पण असे संत अवतीर्ण होत असतात, आपलं कार्य करत असतात आणि कार्य करून निघून जात असतात. त्यांचं कार्य करून ते वैकुंठाला अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत आणि आपण त्यांची सेवा करतो. सेवा करणं म्हणजे फक्त पाय दाबणं याला सेवा म्हणतात असं नाही. सेवा म्हणजे वचन न मोडी बोलिले ते, त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण तंतोतंत चालणं, याचं नाव आहे संतांची सेवा. अशी सेवा आपल्या हातानं घडावी. कोण्या कोण्या संतांची सेवा केली पाहिजे? माझ्याकडे यादी आहे, सांगू का? सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक
सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम